प्रिया, सोनम आणि आता समिता प्रेमासाठी आणखी एका पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक आरोप. धावत्या ट्रेनमध्ये गोळ्या झाडून हत्या. सुरुवातीला दरोडा असल्याचं नाटक, पण आरोपींच्या फक्त काही चुकांमुळे संपूर्ण कट उघडकीस आला. कमीना नावाने सेव्ह केलेला एक नंबर, पहाटे 3 वाजल्यापासून सुरू असलेले व्हॉट्सअप कॉल आणि थ्रिलर सिनेमांमधून प्रेरणा घेऊन आखलेला कथित प्लॅन. नेमकं काय आहे बिहारमधील देवकुमार गुंजन हत्या प्रकरण? चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. प्रेमसंबंधांमुळे होणाऱ्या हत्यांच्या घटना अलीकडच्या काळात सातत्याने समोर येत आहेत. आधी मेघालयातील राजा रघुवंशी हत्या प्रकरण, त्यानंतर पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण आणि आता बिहारमधील कटिहार जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांच्या तपासानुसार समिता कुमारी नावाच्या महिलेने तिचा प्रियकर अजित कुमार आणि एका सुपारी किलरच्या मदतीने तिचा पती देवकुमार गुंजन यांची धावत्या ट्रेनमध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. देवकुमार गुंजन हे मूळचे झारखंडमधील गोड्डा जिल्ह्याचे रहिवासी होते. ते बिहारमधील जमुई जिल्ह्यात वीज विभागात कार्यरत होते, तर त्यांची पत्नी समिता कुमारी सुपौल येथे मोटार वाहन निरीक्षक म्हणजेच MVI म्हणून काम करत होती. 11 जून रोजी देवकुमार पत्नीला भेटण्यासाठी जनसाधारण एक्सप्रेसने सुपौलकडे निघाले होते. मात्र खगारिया जिल्ह्यातील मानसीजवळ बदलाघाट स्टेशन परिसरात धावत्या ट्रेनमध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि गंभीर जखमी झालेल्या देवकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर समिता कुमारीने पोलिसांना सांगितलं की ट्रेनमध्ये दरोडा पडला होता आणि त्याच दरम्यान तिच्या पतीवर गोळीबार झाला. सुरुवातीला पोलिसांनीही या दिशेने तपास सुरू केला, मात्र तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसतसं या कथित दरोड्याच्या कहाणीत अनेक विसंगती दिसू लागल्या. यामध्ये सर्वात पहिली चूक म्हणजे जर हा दरोडा होता तर इतर कोणत्याही प्रवाशाला का लुटलं गेलं नाही आणि त्या दिवशी रेल्वे पोलिसांकडे दरोड्याची एकही तक्रार नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे देवकुमार यांच्या सर्व वस्तू सुरक्षित होत्या. पैसे, मोबाईल किंवा इतर कोणतीही वस्तू चोरीला गेली नव्हती आणि त्यामुळे पोलिसांना संशय आला की हल्लेखोराचं लक्ष फक्त देवकुमारच होते. याच दरम्यान तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला. पोलिसांनी देवकुमार यांचा मोबाईल तपासला असता त्यात कमीना नावाने एक नंबर सेव्ह केलेला आढळला. या नंबरची चौकशी केली असता तो समिताचा कथित प्रियकर अजित कुमार याचा असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी कॉल रेकॉर्ड आणि डिजिटल पुरावे तपासले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या 1 वर्षात समिता आणि अजित यांच्यात तब्बल 186 वेळा फोनवर संभाषण झालं होतं. याशिवाय व्हॉट्सअपवरही दोघांमध्ये सतत संपर्क होत होता. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून ते व्हॉट्सअप कॉलद्वारे संपर्कात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आणि याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अजित कुमारला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्याने कथितपणे संपूर्ण कटाची माहिती दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार समिता आणि अजित यांची ओळख जवळपास 9 वर्षांपूर्वी वीज विभागात काम करत असताना झाली होती. तिथे त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र नंतर समिताचं लग्न देवकुमार यांच्याशी झालं, परंतु लग्नानंतरही तिचे आणि अजितचे संबंध कायम होते. अजितने लग्नही केलं नव्हतं. त्यानंतर दोघांनी देवकुमार यांना मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्या हत्येसाठी एका सुपारी किलरची मदत घेण्यात आली. राजू उर्फ धीरज नावाच्या या आरोपीला 4 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. त्यापैकी 1,60,000 रुपये ॲडव्हान्स देण्यात आले होते, तर उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचं ठरलं होतं. शूटरला देवकुमार यांचा फोटो, प्रवासाची माहिती आणि इतर तपशील पुरवण्यात आले. त्याने गुन्हा करण्यापूर्वी देवकुमार यांच्या हालचालींवर अनेक वेळा नजर ठेवली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार समिता व्हॉट्सअप कॉलद्वारे देवकुमार यांच्या लोकेशनची माहिती सतत शूटरपर्यंत पोहोचवत होती. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या तपासानुसार
हा संपूर्ण कथित कट रचण्यापूर्वी समिता आणि अजित यांनी अनेक सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट पाहिले होते. त्यातून कल्पना घेऊन धावत्या ट्रेनमध्ये हत्या करून त्याला दरोड्याचं स्वरूप देण्याचा कथित प्लॅन तयार करण्यात आला. मात्र त्यांच्या काही चुकांमुळे हा कट फार काळ लपून राहू शकला नाही. दरोड्याचा कोणताही पुरावा नव्हता. मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअप संपर्कामुळे संशय वाढला आणि कमिना नावाने सेव्ह केलेल्या नंबरने पोलिसांना थेट अजितपर्यंत पोहोचवलं. या प्रकरणात पोलिसांनी समिता कुमारी, तिचा कथित प्रियकर अजित कुमार आणि सुपारी किलर राजू उर्फ धीरज या तिघांना अटक केली आहे. राजूवर यापूर्वीही खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची तुलना अनेक जण अलीकडील गाजलेल्या हत्या प्रकरणांशी करत आहेत. मेघालयातील राजा रघुवंशी हत्या प्रकरण आणि पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणानंतर आता बिहारमधील या घटनेनेही देशभरात मोठी चर्चा सुरू केली आहे. मात्र प्रत्येक प्रकरणाचे पुरावे आणि तपास वेगळे असल्याने त्यांचा स्वतंत्रपणे विचार करणं महत्त्वाचं ठरेल. तर सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे. पण अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. प्रेम, विश्वास आणि विश्वासघात या तीनही गोष्टींचा शेवट एका धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या हत्येत झाला, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयात सिद्ध होणं अद्याप बाकी आहे. म्हणून प्रकरणातील प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.